नमस्कार, आपण पाहत आहात युग बदल न्यूज मराठी। अकोला जिल्हा सरकारी रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटना जिल्ह्याच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन। राज्यातील सर्व शिधा वाटप रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित न्याय हक्क मागणीची पूर्तता करून धान्य वितरणामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडचणीची सोडवणूक करण्याकरिता 2 जुलै रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी अकोला जिल्हा सरकारी रास्त भाव धान्य दुकानदार मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये उपस्थित होते। अकोला जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेशजी शर्मा, कार्यकारी अध्यक्ष कैलासजी महाजन यांच्या नेतृत्वात या ठिकाणी दुकानदारांच्या मागण्या घेऊन आम्ही धरणे आंदोलन करीत आहोत। आमच्या मागण्या या काही खूप मोठ्या नसून आमच्या कुटुंबाचं पालन पोषण भरण पोषण व्हावं ह्या आमच्या मागण्या आहेत। आम्हाला अत्यंत तुटपुंज असं 150 रुपये कमिशन शासनाच्या वतीने देण्यात येते, ते कमिशन वाढवून 300 रुपये करण्यात यावं ही अत्यंत छोटीशी एक मागणी आहे। दुसरी आमची मागणी आहे की प्रत्येक कार्डावर धान्य देण्यात यावं। तिसरी आमची मागणी आहे की जे आमचं कमिशन आहे ते कमिशन आम्हाला दर महिन्याच्या 5 तारखेच्या आत देण्यात यावं। 6 महिने आम्हाला कमिशन आमच्या खात्यात मिळत नाही। चौथी आमची मागणी आहे की प्लॅस्टिकच्या बारदाण्यात धान्य न देता जूटच्या बारदाण्यात आम्हाला धान्य देण्यात यावं। 5वी आमची मागणी आहे की आम्हाला स्वच्छ आणि 50 किलो मोजून धान्य देण्यात यावं। 6वी आमची मागणी आहे की आम्हाला वेळेवर 1 तारखेच्या आधी धान्य दुकानात पोहोचवण्यात यावं। 7वी आमची मागणी आहे की आम्हाला जे धान्य मोजून देताना काही खट येते ती खट मंजूर करण्यात यावी। किमान 1 क्विंटल मागे 1 किलो तरी खट आम्हाला मंजूर करण्यात यावी। या लहान सहान मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलनाचा आजचा दुसरा टप्पा करत आहोत। जर आमच्या मागण्या शासनाने मान्य नाही केल्या तर येणाऱ्या 8 तारखेला आम्ही मुंबई या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातले दुकानदार धडक देऊ अधिवेशनमध्ये। एवढंच या ठिकाणी मी शासनाला सांगू इच्छितो। धन्यवाद। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।